हॅलो गाईज, आज आहे 12 मार्च 2026. दादांचा आज 85वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त आम्ही फलटणहून मी शंभू दोघं आलो. शंभूच्या पप्पाला काही यायला जमलं नाही, आम्ही आलो. बघू आता एका मेंबरकडे देते. तर आता पहिले बोलतील अक्का. काय बोलू मी? आज 12 मार्च दादांचा बर्थडे, त्यानिमित्ताने आम्ही दोन शब्द बोलतो. दादांचं जीवन म्हणजे खूपच संघर्षमय जीवन होतं आणि त्यांच्या मनासारखं जर झालं तरच बरं, नाहीतर सगळ्यांच्या विरुद्ध. त्यामुळे सगळे त्यांच्या मनासारखेच वागले. आतापर्यंत तो प्रवास म्हणजे एकदम हे झाला. इथून पुढचा पण तसंच होईल. तसंच व्हावं असं. दादा आता टॉयलेट मध्ये सध्या दाखवायला. आता दादांची मोठी मुलगी बोलेल. हाय, आज आमच्या दादांचा 85वा वाढदिवस. आज आम्ही मोठ्या उत्साहात साजरा करणार आहोत, कारण की म्हणजे देवाने त्यांना आज एवढं आयुष्य दिलेलं आहे आणि याच्यानंतरही आम्ही 90वाही वाढदिवस अशाच प्रकारे साजरा करू, असंच आमची इच्छा आहे. आणि त्यानिमित्ताने शंभू पण आला आणि त्यामुळे आम्हाला खूप आनंद झालेला आहे. दोन पण तू आता बाहेर आले का दादा दाखवते मी. आज दादा बोलताय तुमच्या सोबत काहीतरी. कसं वाटतंय दादा, सर्व मुली सर्व एकत्र येत आहे? सगळ्यांचा ग्रुप पाहून एकदम आनंद वाटतो. आतापर्यंत जे जीवन जगलं सगळ्या ग्रुपमध्ये, काही वेळा एकटं पण राहावं लागतं, इकडे तिकडे जाताना. काही वेळा सगळे एकत्र आल्यानंतर चांगलं वाटतं. त्यातल्या ते दोन पंतू झालेले असल्यामुळे अधिक उत्साह वाटतोय जगण्यामध्ये. नाचुना कशा आहे दादा तुमच्या? त्या दोन्ही नाचसुना गोड असल्यामुळेच हे सगळं वातावरण तयार झालेलं आहे. अजून जगायची वाटून राहिली ना, अजून जगावं असं. दादांच्या बर्थडे साठी दादांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आणि दादांना बरं वाटत नसल्यामुळे मी बघायला आली. तर दादांनी 100 वर्षापर्यंत जगू हीच आमची इच्छा आहे. हॅपी बर्थडे बाबा, मला पार्टी द्या. दादा दादांची मुलगी आली. आता फॅमिली आता पूर्ण होऊन गेली. आता आई बोलताय बर्थडे दादा, हॅपी बर्थडे दादा. आता आई बोलताय दादांबद्दल. हॅपी बर्थडे दादा. दादांच्या आज वयाचे 85 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यांनी जो आम्हाला आनंद दिलेला आहे, त्या आनंदात अजून आम्हाला खूप आनंद मिळाला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. त्याच्यामुळे दादांना उदंड आयुष्याच्या खूप खूप शुभेच्छा. हे दादांच्या बर्थडेची शॉपिंग होते. मी आणि दीपाली ड्रायव्हर. दादांची शॉपिंग झाली. आता चाललो आम्ही उसाचा रस प्यायला. नाचुनांचा उपवास आहे म्हणून. हाय गाईज, मी रेडी झाली आता. आता हे न्यू मेंबर आले, गणबापू, प्रिय वहिनी. अंशू कुठे गेला? बोल हाय, बोल हाय. हाय शंभू, हाय कर. काका आता 2 शब्द बोलताय. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा.
हॅपी बर्थडे दादा. बोल. हॅपी बर्थडे दादा. मी दादांची बाची आहे संगीता. हॅपी बर्थडे दादा. इकडे अक्का. दादा इकडे बघा. इकडे दादा आता रेडी झाले. आम्ही आता पोहोचलो संस्कृती हॉटेलला. शंभू आहे इकडे येतो. दोन गाड्या पोहोचल्या, एक गाडी पोहोचायची बाकी आहे. दादांचा वाढदिवस आहे, त्याबद्दल त्यांना खूप खूप शुभेच्छा. असे 85 वर्ष अजून पुढे त्यांनी जगावं हीच आमची अपेक्षा आहे. अजून तुमच्या अंगात का ताऊ घुसली. 85 दिवे केले इथे दादांसाठी. दादा कल्याणी हा छान आला. आणशे दादा काय चाललंय इकडे. ए कधी वाजवतो इकडे बघा. दादांना ऑप्शन करून द्या. नजर ना लागू कुणाची. चिल्लर पाहिजे. ताई आणि बाबा इकडे बघा ना. इकडे बघा. दादा 58 वर्षाचे. गेले तो शेतात फोटो लय भारी होता बरं का. पण ठीक आहे. माझा पण सेपरेट आहे. जाय ना जाय ना जाय ना दोघी जणी नाचू ना. ए इकडे बघा. दादा इकडे बघा. कर ना ऑप्शन. किरण किरण दादा नंतर तू नंतर जा मम्मी. आई जा. ए चला. थांबा. हॅलो. लाया है बहार अपनों का प्यार क्या कहना. शंभू तांदूळ येते. छान आला.
इथे आता मोनू दादा ऑर्डर देत आहे. वेटिंग फॉर अप्रुव्हल. दोन पनीर सोयाबीन चिली, नंतर एक चिल्ले पिल्ले पोरं आहेत आपल्याकडे त्यांच्यासाठी, नाही फ्रेंच फ्राईज 2 सांगून देऊ त्यांना. त्याच्यानंतर आपण आहे ना जेवणाच्या याच्यामध्ये मेन कोर्सला काजू हंडी 2 सांगून देऊ, आणि शेवभाजी हंडी सांगायची का दुसरं काही सांगायची, अख्खा मसूर हंडी वगैरे काय सांगायचं बघा ना. अप्रुव्हल घेतलंय आता आम्ही. अशा प्रकारे दादांचा बर्थडे झाला आहे. जेवणाचा तो ब्लॉग घ्यायचा राहून गेला आमचा. आम्ही कोणत्या ठिकाणी उभे आहेत? आम्ही इथे उभं आहोत. हॅपी बर्थडे दादा. आजपासून भरपूर मजा करत जा. जेवढं 84 वर्ष मजा नाही करता आली, इथून पुढे सर्व मजा करून टाका. फक्त एवढं लक्षात ठेवा, अक्कावर मात्र चिडचिड नका करू. बघा मग पुढचा तुमचा 100वा बड्डे एकदम जवळ. डायरेक्ट आता पुढचा व्हिडिओ 100वा बड्डेलाच. हॅलो, हॅपी बड्डे दादा. आज येण्याची खूप इच्छा होती, पण कामाच्या व्यापामुळे यायला काही जमलेलं नाही. तर आज आपले दादा 85 वर्षाचे झाले. दादांकडे अनुभव इतका आहे की त्यांच्याकडे सगळ्या समस्यांचे उपाय आहेत, पण दादांची एक समस्या अजूनही सुटलेली नाही, ती म्हणजे पोट साफ होण्याची. तर दादा, तुमचं आयुष्य 100 वर्षापर्यंत जाऊ आणि तुम्हाला या समस्येवरही लवकर उपाय भेटो. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे डिअर दादा. सो तुमचा आज 85वा बर्थडे आहे आणि तुम्ही तर आतापासूनच हार मानून ठरले जगतो का नाही. तुम्हाला अजून माझं लग्न बघायचं आहे, सगळ्यांचंही बघायचं. तुम्ही आतापासून असं बोलताय तर कसं चालेल बरं. तुमची सर्वांना खूप गरज आहे आता या पिरियडमध्ये, म्हणून मग तुम्ही म्हणजे या वर्षाचा तुम्ही असा संकल्प काइंड ऑफ असं काही करा की मी असं निगेटिव्ह नाही बोलणार, समथिंग काहीतरी हे करा. मी तुम्हाला तिथं समजू शकत नाही, तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त अनुभव आहे, पण मला असं वाटतं की तुम्ही हे करायला पाहिजे. तर तेवढं ते करा. तुमचा आशीर्वाद माझ्याकडे होऊ द्या, माझं नीट सिलेक्शन होऊन जाईल, एवढं तुम्ही आशीर्वाद द्या मला. दादा हॅपी बर्थडे. आपल्या फॅमिलीमधले आयर्न मॅन. मला आठवते माझी पहिली सोलो ट्रिप तुमच्यासोबतची. परळीला नाही, कुठे पाडळीला गेलो होतो आपण. चांगली आठवणी माझ्या. तेव्हापासूनच माझ्यामध्ये खूप हे आलं, ताकद आली, डोक्यात आलं की आपण एकट्या पण काही गोष्टी मॅनेज करू शकतो. कोणत्या पण ओल्या झालेल्या गोष्टी आपण रात्रीमध्ये पण वाळवू शकतो. चांगलं होतं. पण थँक्यू सो मच. आशीर्वाद असू द्या.